राष्ट्रीय समाज पक्षाची महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांची बैठक रविवार दिनांक 30 जून 2024 रोजी मुंबईतील दादर येथे पार पडली. राज्य कार्यकारिणी बैठकीसाठी महाराष्ट्र राज्यातील राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख पदाधिकारी या बैठकीसाठी उपस्थित होते. राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत राज्यातील विविध विभागांचा विभागीय अध्यक्षांकडून आढावा घेण्यात आला. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीत आपल्या विभागातील विधानसभा मतदारसंघाची चाचपणी राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत करण्यात आली. राष्ट्रीय समाज पक्ष राज्य कार्यकारिणी बैठकीस प्रदेश अध्यक्ष काशीनाथ शेवते यांनी मार्गदर्शन केले. राज्य कार्यकारिणी बैठकीस मुंबई प्रदेशसह राज्यभरातील प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. यावेळी राष्ट्रीय महासचिव कुमार सुशील यांनी राज्य कार्यकारिणी बैठकीत मार्गदर्शन केले. राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष महादेवरावजी जानकर साहेब यांनी राज्य कार्यकारिणीच्या बैठकीस उपस्थित राहून विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेऊन निष्क्रिय पदाधिकाऱ्यांना तत्काळ हटवण्याचे सक्त सूचना दिल्याची खात्रीलायक सूत्रांनी माहिती दिली आहे. मुंबई प्रदेशच्या वतीने मान्य महादेवराव जानकर साहेब यांचा पैशांच्या नोटाचा हार घालून सत्कार करण्यात आला. 4 जुलै रोजी राष्ट्रीय समाज पक्षाचे शासकीय कार्यालयाचे उद्घाटन करण्यात येणार असल्याचे महादेव जानकरांनी जाहीर केले. विधानसभेच्या तयारीच्या दृष्टीने काय आढावा आहे त्याचं चिंतन आपल्या पक्षाची ताकद किती, आपण काय करू शकतो विधानसभेत यासाठी एक प्रायमरी मिटिंग आहे. यातून आपल्याला समजून येईल की महाराष्ट्रात आपण राष्ट्रीय समाज पक्ष किती विधानसभेच्या जागा लढवू शकतो. त्या दृष्टीने आज ही प्रायमरी मिटिंग आहे. तुम्ही खरं तर महायुतीमध्ये आहात, किती जागेसाठी कारण की महायुतीमध्ये जागा वाटपापासून तर बऱ्याच पाहायला मिळतं. राष्ट्रवादी 80 जागा 90 जागा मागते, 101 जागा मागते. आम्ही 50 मागतो. आम्ही 50 मागणार. म्हणजे कसं की आज तीच कार्यकर्त्यांना आम्ही विचारतो. महाराष्ट्राचे अध्यक्ष महासचिव आमची बॉडी आहे, त्यांना सांगितलं की आपल्या चौकात आपल्या अवकात किती आहे, आपल्या पक्षाची ही काय आहे. अजून मला तर काय महाराष्ट्राच्या अध्यक्षाचं परवा स्टेटमेंट वाचलं मी की त्यांनी सांगितलं काहीतरी 100-125 जागा उभा करतात, काय 104 104च्या जागेचा. तर त्यांच्याशी माझी चर्चा झालीच नाही त्यांना, त्यामुळं त्यांच्याशी बॉडीशी चर्चा करीन आणि नंतर मग काय त्याचं आज महायुतीचा पक्ष म्हणून राष्ट्रीय समाज पक्ष आहे. पण आपल्या पक्षाची ताकद वाढवण्याशिवाय उद्या कुठले महायुतीवर युती झाली तर आपला त्यांना फायदा झाला पाहिजे, त्यांचा आपल्याला फायदा झाला पाहिजे. युतीचा निर्णय हा नंतर असतो. आपल्या पक्षाची तयारी काय आहे हे पहिलं पाहण्यासाठी आजची मिटिंग लावली आहे. माझ्या माहितीवर महाराष्ट्रातून प्रमुख लोकांनाच बोलवलं आहे करण्यासाठी नाही. आणि आज चिंतनमधून मला काय ते समजत मलाही अजून सुद्धा आता एक आयुर्वेदिक प्रोग्राम होता. माझे जुने एक मित्र होते क्लासमेट, ते रिटायर झाले BMC मधला अधिकारी परत पार. त्यांचा एक प्रोग्राम होता, ते टाईम वाढत गेल्यामुळे मला इथे यायला मिळालं. राज्याच्या अध्यक्ष सभाच्या कमिटीशी चर्चा करेल. माहितीचा पक्ष म्हणून असं आहे आपली तयारी केली पाहिजे. आपल्याला कोणी युतीला घेतलं तर आपलीच तयारी नसेल आणि आपण जागा मागायचो 100 आणि आपली जागा तयारी असेल 10 जागे जागा वाटताना एकमेकाला 1-2चं पुढं मागे होत असतं. किती जागांवरची तयारी आहे आमच्या आता 104ची जागेच त्यांची आहे. माझं म्हणणं 104 म्हणजे कमी होते महाराष्ट्राच्या मान्य. 288 पैकी 200 जागा तर कमीत कमी तयारी त्यांनी केली पाहिजे. तेव्हा तो मित्रपक्ष देखील आपल्याला गणतीत धरणार. म्हणजे ते गणतीत धरणार नाही का. चिंतन बैठकीमध्ये पदाधिकाऱ्यांनी असा आरोप केलेला आहे की भाजपने गद्दारी केलेली आहे, जागा पाडलेली आहे, कामच नाही केले. नाही असं म्हणता येईल ना. ठीक आहे, त्या कार्यकर्त्याची भूमिका असते, त्यांचं मत असतं. परंतु मी महायुतीचं अभिनंदन करेन की अजितदादा त्यांनी 4 जागा दिल्या, शिंदे साहेबांना 15 जागा दिल्या, मला वाटतं 23 जागा BJPला दिल्या आणि 1 जागा राष्ट्रीय समाज पक्षाला दिली.
मी माझ्या सिंबलवर उभा राहिलो. आता ते काय मतं मिळत असताना कोण देणार कोण करणार नाही म्हणून चालणार नाही विशेष म्हणजे. त्यामुळे कार्यकर्त्याची भावना वेगळी असेल. तो बाई मी काही ते असेल हे नाही. पक्षाच्या कार्यकर्त्याची भूमिका असते, त्यांच्या मनातली व्यथा असते ती त्यांनी मांडली असेल. तसं काय देखील नाही. भारतीय जनता पार्टी असेल, शिंदे असतील किंवा अजितदादा असतील, त्यांनी मन लावून मला विजयी करण्यासाठी प्रयत्न केला. पण ते फॅक्टर असा घडला की जरांगेचा फॅक्टर असेल प्लस मुस्लिम समाज असेल प्लस दलित बांधवांचा असेल, तिघांची ताकद एकत्र झाल्यानंतर थोडंसं हे होण्याचा प्रयत्न झाला. विधान परिषदेच्या 11 जागा खरं तर रिक्त आहेत. 2 दिवसामध्ये नावं रिक्त आहेत. त्या एक जागेवर तुमचा देखील नाव असल्याचं सांगितलं. काय नाही अजून ज्या दिवशी अजून काय फोन आला नाही, उद्या किंवा परवा 2 दिवसात अर्ज भरायचा आहे. 2 दिवसानंतर ते चित्र होईल. आज मी अजून अनडिपेंड म्हणजे मला काय अजून फोन आलेला नाही. काही टी व्हीला तुमच्या लाईनमधनंच ऐकायला मिळते कार्यकर्ते. विधान परिषदेसाठी किती जागा तुम्ही आहेत? मागणी किती करा तुम्ही इच्छुक आहात? मागणी करायचा प्रश्न म्हणजे मी पहिल्या तुला जागा होतीच ना माझी. माहितीतली एमएलसीची जागा माझी आहे आणि विधानसभेच्या दृष्टीने लोकसभेला लढल्यानंतर राज्यसभेची. आता ती माहितीची नेते ठरवतील त्यातलं कोणाला घ्यायचं काय करायचं. पक्ष म्हणून तुमचे काय एक डिमांड असेल 2 जागा 1 जागा? आमची डिमांड आमची आहे ती जागा राहिली पाहिजे नाही एमएलसीची. प्रश्न नाही. राष्ट्रीय समाज पक्ष माहितीचा घटक पक्ष आमची जागा राहिलीच पाहिजे आमची मागणी आहे. प्लस राज्यसभा असेल मागणी आहे.